विठाल 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 अकल्पायुष्य भावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागू राजसा माझिया विष्णुदासा भाविकांसी नामा म्हणे तया सावे कल्याण जयामुखी निधान पांडुरंग विठ्ठल विठ्ठल विठाल 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 ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आता भिनव वाग्विलासिनी जी चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया. वसुदेव सुतं देव कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरु. मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदं माधवम्. आत्मरूप गणेशु स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. बोला सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. सावता चोखोबा गोरोबा निळोबा धनबाई मीराबाई मंगल नाम. सावता चोखोबा गोरोबा निळोबा धनबाई मीराबाई मंगल नाम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. विश्व मांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल जगताचं कल्याण करण्याकरता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रकट केली असे ज्ञानियांचे राजे योगियांची माऊली साधकांचा मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमणी विश्व माऊली ज्ञानोबराय भगवान. ज्ञानोबरायांनी मायबापांनो वारकरी संप्रदायाचा भागवत धर्माचा ज्ञानाने पाया रचला. ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालय. संत ज्ञानेश्वर महाराजांनी या वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानाने रचला आणि या ज्ञानरूपी मंदिरावर वैराग्याचा कळस ज्यांनी चढवला असे देहू निवासी जगदवंदने जगदमान्य संत जगद्गुरु तुकाराम महाराज. असं संत ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकाराम महाराजांपर्यंत असणाऱ्या संत मांदियाळीमध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं नाव अग्रक्रमाने आदरानं आणि अतिशय मोलाच्या कामगिरीसाठी घेतलं जातं असे भगवान पांडुरंगाचे अतिशय लढिवाळ भक्त संत शिरोमणी संत नामदेव महाराज यांचा अभंग आज या ठिकाणी मागणीपर प्रकरणातला अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अतिशय सुंदर योग आहे आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह. स्थळ मुक्काम पोस्ट टोकावडे तालुका खेड जिल्हा पुणे. आदरणीय श्री गणेशनाथ महाराज यांचे आशीर्वाद या कार्यक्रमाला आहेत. 1988 साली सुरू झालेला हा सप्ताहाचा कार्यक्रम आणि वर्ष 37वं वर्ष आपलं आहे आणि 37व्या वर्षाच्या 7व्या दिवसाची म्हणजे जागराची सेवा करण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे. माझं नाव प्रसाद महाराज माटे चरोलीकर आणि या आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांचं आहे डॉक्टर आकाश विश्वास पूजा क्लिनिक टोकावडे या आदरणीय डॉक्टर साहेबांचं सौजन्य या ठिकाणी आहे. या निमित्तानं तुम्हा सर्वांचं दर्शन करण्याचा योग माझ्या आयुष्यामध्ये आला हे माझं भाग्य समजतो. समस्त गावकरी टाळकरी गायक वादक सर्वांचे नतमस्तक होतो आणि या अभंगाला प्रवृत्त होतो. विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्यासोबत आळंदीहून आलेले वारकरी संप्रदायातील गुरुस्थानी असणारे आदरणीय गुरुवर्य अशोक महाराज पांचाळ यांचे सत शिष्य मृदुंग अलंकार महाराष्ट्रातील नामवंत पखावाज वादक गुरुस्थानी असणारे हरिभक्तपरायण हरिविजय महाराज क्षीरसागर या ठिकाणी आलेत. त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजून हार्दिक हार्दिक स्वागत करायचं आहे. आदरणीय वैद्यभवनची परंपरा गुरुवर्य अशोक महाराज पांचाळ यांनी पुढे केली आणि त्यांची परंपरा यानंतर क्षीरसागर महाराज समर्थपणे चालवत आहेत. ते स्वतः अलंकार आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी मृदुंग विशारद झालेले आहेत, अनेक विद्यार्थी कीर्तनकार झालेले आहेत. त्यांच्या संस्थेमध्ये राहून अनेक विद्यार्थी मृदुंग शिकतात. आज या ठिकाणी माझ्या विनंतीला आणि गुरुजींच्या विनंतीला मान देऊन आपण आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि गेले 6 दिवस मला वाटतंय यांनी पखावत साथ केली. तुमचं नाव काय?
जयेश महाराज, संदेश 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 महाराज हे या ठिकाणी त्यांचं पण टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करायला पाहिजे. आणि गायक वृंदांचं काय म्हणजे बोलायचं कामच नाही. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आलं की गावोगावीचे अस्सल गायक जे नाही का श्रीहरी महाराज, शेकडो वर्षानुवर्षे चालत आलेल्या समर्थ वारकरी चाली आणि जातिवंत कलाकाराचं गायन कसं असतं हे पाहण्याचा प्रत्यय नेहमी या पश्चिम पट्ट्यामध्ये येत असतो. सर्व गायक वृंद, सर्व टाळकरी विनेकरी सर्वांना माझा नमस्कार आहे. विठ्ठल विठ्ठल. दिवस जागराचा आहे. 7 दिवसाचा असणारा अखंड हरनाम सप्ताह गेल्या 37 वर्षांपासून अखंडपणे चालू आहे. आणि या निमित्तानं तुम्हा सर्वांना वारकरी संप्रदायाची परंपरा माहीत आहे की शेवटचा दिवस म्हणजे 7वा दिवस हा कशाचा असतो? मागणीचा असतो आणि जागरणाचा असतो. तुम्ही आज जागर करणार असाल नाही का? सुंदर अशी दिंडी प्रदक्षिणा तुम्ही आज पूर्ण गावाला केलेली आहे आणि सर्व या ठिकाणी उपस्थित झाले. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे संत नामदेव महाराजांचा मागणी पर प्रकरणातील अभंग आजच्या सेवेसाठी घेतलाय. 4 चरणाचा हा अभंग आहे. 4 चरणाचा एक सरळ सरळ भावार्थ घेऊ आणि आपण विस्ताराने अभंगाचा विचार करूया. आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. संत नामदेव महाराजांनी भक्तासाठी भगवंताकडं मागणी मागितलेली आहे नाही का? कोणासाठी? भक्तासाठी मागणी मागितली. स्वतःसाठी काही मागितलेलं नाही, भक्तासाठी मागितली. आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा. ते माझे पण म्हणाले, नामदेवरांनी आपल्याला आपलं म्हणालं. आणि हरीच्या दासा, हरीचे दास आहेत, त्यांना अकल्प आयुष्य मिळावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आयुष्य मिळाल्यानंतर काय व्हावं? तर कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. कुठल्याही प्रकारची कल्पनेची बाधा त्यांना होऊ नये. याचा अर्थ आपण थोड्या वेळाने विचार करणार आहोत. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा. भाविकांशी कोणालाही अहंकार होऊ देऊ नको. आयुष्य दिल्यानंतर कुठल्याही कल्पनेची बाधा होऊ नये. बाधा नाही झाली, आयुष्य पुढे गेलं, कुठल्याही प्रकारचा अहंकार होऊ देऊ नये. आणि नामा म्हणे तया असावे कल्याण. हे सगळं झाल्यानंतर जयामुखी निधान पांडुरंग. विठ्ठल विठ्ठल. काय मागायचं असतं? कोणाकडे मागायचं असतं नाही का? हे पण आपल्याला कळायला पाहिजे नाही का? दिवस आहे मागणीचा, म्हणजे तुम्ही आज देवाकडे काहीतरी मागणार आहे. मी नेहमी सांगत असतो की आपण एकतर देवळात जात नाही. काय सांगतोय बघा? आपण एकतर देवळात जात नाही आणि गेलं तर काहीतरी मागितल्याशिवाय येत नाही. असं एक तरी दिवस तुमचा गेला का मला सांगा की तुम्ही देवळामध्ये देवीकडे आलेत. मुक्ताई देवी ना, मुक्ताई देवीच्या निमित्तानं हनुमान जयंती निमित्तानं सप्ताह आहे. देवीकडे देवाकडे काहीतरी आपण काय करतो? प्रत्येक वेळेला मागतोच. हेच संसाराचं वैशिष्ट्य आहे. संसारामध्ये गरजा संपतच नाही. संसारामध्ये मागणी संपत नाही. संसारामध्ये इच्छा संपत नाही. ते हनुमानाच्या शेपटीसारखं वाढत 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 वाढतच जात. माणस देवाकडे गेल्यावर आपण काहीतरी मागत असतो. हा माणसाचा स्थायी स्वभाव आहे. देवाचा स्वभाव वेगळा, संतांचा स्वभाव वेगळा आणि माणसांचा स्वभाव. देवाचा स्वभाव आहे भक्ता राखे पायापासी, दुर्जनासी संवाद. संतांचा काय स्वभाव आहे? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. वाईट माणसाला मारू नका, ज्ञानोबराय म्हणतात. त्याच्या मनातल्या वाईट वृत्तीला मारा. हा संतांचा स्वभाव आहे. आणि माणसाचा स्वभाव काय आहे? दुसऱ्याचं वाटोळं झालं तरी चालेल, भलं कोणाचं झालं पाहिजे. फक्त माणसाचा स्वभाव हा स्वार्थी स्वभाव आहे. म्हणून संतांमध्ये माणसांमध्ये हा फरक आहे की त्याचा स्वभाव कसा आहे? स्वार्थी आहे.
एकाने अतिशय गंमत म्हणून वाक्य सांगितलं की संत देव कोणाला म्हणावं, संत कोणाला म्हणावं, आई बाप कोणाला म्हणावं, तुम्ही मला प्रतिसाद द्या. आपण वाक्य पूर्ण करू नाही का. ज्यांना न सांगता मनातलं कळतं त्यांना देव म्हणावं. वाक्य नीट ऐका बरं का, वाक्य नीट ऐका. ज्यांना न सांगता मनातलं कळतं त्यांना देव म्हणावं. ज्यांना न सांगता मनातलं कळतं त्यांना संत म्हणावं. ज्यांना न सांगता मनातलं कळतं त्यांना आईबाप म्हणावं. आणि जिला 1000 वेळा सांगूनही मनातलं अजिबात कळत नाही तिला काय म्हणावं, काय म्हणावं. म्हणायची पण डेरिंग नाही बाबा, म्हणायला सुद्धा डेरिंग नाही. तिला बायको म्हणावं. विठ्ठल. आपला विषय चाललाय मागणीचा. काय चाललाय विषय? मागणी. संसारामध्ये मागणी असते. जेव्हापासून माणसाचं लग्न होतं तेव्हापासून एक शब्द त्याच्या आयुष्यात चिकटतो, तो म्हणजे आणा. काय? आणा. साखर आणा, शेंगदाणे आणा, पीठ आणा, भाजीपाला आणू 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 इतकं हेलपट मारून शिंगरू दमून जात तरी आणा त्याचं काही पाठ सोडत. म्हणून माणसाने ब्रह्मचर्य राहावं. काय करावं, काय करावं श्री हरी महाराज? म्हणून संसारात पडू नये. ये देखिए हिंदी में एक बात आपको बताता हूं. शादी ऐसी चीज है, शादी ऐसी चीज है जो करे वो भी पछताए और जो ना करे वो भी पछताए. जे झालेलं नाही त्याला वाटतं कधी होईल कधी होईल कधी होईल कधी होईल, झाले त्याला वाटतं उगत झालं. आता झालंय म्हणल्यावर परत काय करायला तर शेवटपर्यंत न्यावं लागतं. संसाराचा उल्लेख का केला? कारण संसारामध्ये मागणी आहे म्हणून. माणसाला लागतं का? जीवन जगण्यासाठी. जीवन मर्यादित जगलं तर मागणी लागत नाही. संसारात पडलं की पती पत्नी आई वडील मुलं सगळ्यांसाठी आपल्याला मागावं लागतं. भगवंत आपली इच्छा पूर्ण करतो. एरवी तुम्ही नका मागू, पण आजचा दिवस असा आहे की काहीतरी मागितल्याशिवाय आज कोणी घरी जाऊ. कारण आज दिवस कशाचा आहे? आज दिवस मागणीचा आहे. आजच्या दिवस तुम्हाला मागण्याचा हक्क देवाने दिलेला आहे. फक्त चांगलं काहीतरी मागा. काय मागवन काय नाही हे सुद्धा आपल्याला कळायला ही संतांनी आपल्याला शिकवून दिली की स्वतःसाठी मागू नये, दुसऱ्यासाठी मागावं. आता ते संत होते, संसार मुक्त होते, जीवन मुक्त होते, म्हणून त्यांना ते शोभलं. तुम्हा मला स्वतःसाठी मागावं लागेल. काय करावं लागेल? पण चांगलं काहीतरी मागा. दुसऱ्यासाठी नाही मागता आलं तरी चालेल चांगलं, पण दुसऱ्यासाठी वाईट काहीतरी अजिबात मागू नका. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे मागण्याचा अधिकार कोणाला, देण्याचा अधिकार कोणाला, हा सुद्धा विचार करण्यासारखा मुद्दा असतो नाही का. काहीतरी हक्क असला तरच आपण मागतो. मुलगा असो मुलगी असो, लग्न झालेले असो, छोटे असो किंवा आपण कोणी असो, आपण मागतो कोणाकडं? कोणाकडे मागतो? आता या सप्ताह करणाऱ्या कमिटीने तुमच्याकडे वर्गणी मागितली असेल. सप्ताह कमिटीने तुम्हाला वर्गणी मागितली कारण सप्ताह कोणत्या गावाचा आहे? मग वर्गणी कोणाकडे मागायला पाहिजे? कपा बॅग जायला पाहिजे, कपाईटला जायला पाहिजे, का वाड्याला जायला पाहिजे? नाही. मागण्याचा हक्क असावा. का? कमिटीचा गावकऱ्यांवर हक्क आहे की तुम्ही आमच्या हक्काचे, आपण गावकरी आहे, आपला कार्यक्रम आपणच मोठा करायला पाहिजे, आपण आपल्याकडंच मागतो. मागणाऱ्याचा हक्क ज्याच्याकडं मागायचं त्याच्याकडं असतो. देणाऱ्याचा सुद्धा हक्क ज्याला द्यायचा त्याचा असतो. कळलं का? मागण्याचा हक्क, देण्याचा हक्क हा असावा लागतो. जो देतो त्याची काहीतरी पात्रता बघावी लागते, त्याशिवाय आपण त्याच्याकडे मागू शकत नाही. तुम्हाला जर संसारामध्ये, घरामध्ये, आयुष्यामध्ये, प्रपंचामध्ये पैसा कमी पडला, तुम्ही कोणाकडे मागणार?
कोणाकडे मागणार? ज्याच्याकडे आहे त्याच्याकडेच मागणार ना, नाही त्याच्याकडे मागणार नाही. तसं गेलं काय होईल? म्हणजे उघड्यापाशी कोण गेलं, अशी परिस्थिती होते. म्हणून आपण मागतो कोणाकडे? ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे आपण पैसा मागतो. आपण आशीर्वाद मागतो सुखी आयुष्यासाठी. कोणाकडे मागतो? आदरणीय गणेशनाथ महाराजांचा फोटो आपण छापलेला आहे. आशीर्वाद देण्याचा त्यांना हक्क आहे, अधिकार आहे. म्हणून तुम्ही त्यांच्याकडे मागता, ते आशीर्वाद देतात. ज्याच्याकडे जे मागायचं त्याच्याकडे ते असायला पाहिजे, हा त्यात महत्वाचा मुद्दा आहे. आता जो देतो ना गुरुजी, त्याच्याकडे 3 प्रकारच्या पात्रता असायला पाहिजे बरं का. किती प्रकारच्या? 3 प्रकारच्या पात्रता असेल तरच तो माणूस दुसऱ्याला देऊ शकतो. 3 गोष्टी तुम्हाला मी सांगतो. एक म्हणजे तो समर्थ असायला पाहिजे. काय पाहिजे? देण्यासाठी समर्थ असावा. दुसरं म्हणजे तो उदार असायला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे तो स्वतंत्र असायला पाहिजे. 3 प्रकारच्या मी तुम्हाला काय सांगितलं, त्याच्या पात्रता सांगितल्या. ज्याला द्यायचं त्याच्या, हे ज्याच्या का आहे त्याच्याकडेच मागावं. काय सांगितलं पहिलं मी? तो कसा पाहिजे? समर्थ असायला पाहिजे. श्रीमंत, समजा पैसा मागायचा आहे, श्रीमंत असायला पाहिजे. शक्ती मागायची, बलवान असायला पाहिजे. एखाद्या पदावर असायला पाहिजे, समर्थ असायला पाहिजे. दुसरं काय सांगितलं? उदार असायला पाहिजे. आसून माणसाकडे देण्याची इच्छा, देण्याचा स्वभाव असावा लागतो. आणि तिसरं सांगितलं की तो कसा पाहिजे? स्वतंत्र असावा, त्याला कोणाचंही बंधन नसावं. विठ्ठल विठ्ठल. असंच एका गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला होणार होता. आणि त्याच्या आधी 15-20 दिवस, महिनाभर त्या सप्ताह कमिटीचे लोक गावामध्ये वर्गणी मागायला सुरुवात त्यांनी केली. काय केली? घरोघरी जाऊन वर्गणी मागायला सुरुवात केली. आता एकाच्या घरी गेले, तो बिचारा अतिशय गरीब होता. नित्यनेमानं पंढरीची वारी करणारा, आषाढी कार्तिकी त्याची कधी चुकली नाही. महिन्याची आळंदीची वारी, देऊची वारी त्याची कधी चुकली. अत्यंत गरीब, म्हणजे पैसे साठवले तर इथून खेळला जाईल एवढी त्याची परिस्थिती. पण त्याने ठरवलं होतं की हनुमान जयंती आल्यावर आपल्या गावचा सप्ताह येणार आहे, आणि मी साठवून 100ची एक नोट त्याने आपल्या नित्यपाठाच्या ज्ञानेश्वरीमध्ये ठेवली होती. कशासाठी सांगा? कशासाठी? की सप्ताहाची लोक वर्गणी मागायला आली की 100 रुपये मी त्यांना देईन. ज्याच्याकडे नसतं ना त्याची खरेदीची इच्छा असते, पण तो देऊ शकत नाही, ठेवलेली असते. सप्ताह आला, रामनवमी जवळ आली, पाडवा झाला, आणि त्याची पोरगी आजारी पडली. त्याला वाड्याला घेऊन जावं लागलं, आणि जपून ठेवलेली 100ची नोट त्याची खर्च झाली. थोड्याच दिवसांनी, लगेच 4-5 दिवसांनी लोक घरी आली वर्गणी मागायला. त्याला खूप वाईट वाटलं, तुम्ही आले, मला खूप आनंद झाला, मला माहित होतं तुम्ही येणार आहे, माझी खूप द्यायची इच्छा आहे हो, 100 रुपये तरी द्यायची इच्छा आहे, पण माझ्याकडं देण्यासाठी पैसे नाही. म्हणजे त्याच्याकडे काय नाही? तो समर्थ नाही, उदार आहे, स्वतंत्र आहे, पण तो समर्थ नाही. लोक गेली पुढच्या घरात. कुठे गेली? पुढच्या गल्लीत, पुढच्या घरात गेली. तिथं गेल्यानंतर अतिशय मोठा बंगला, 40-50 लाखाचा बांधलेला बंगला, घराच्या बाहेर कंपाऊंडला पाटी लिहिली होती, कुत्र्यापासून सावध राहा. अशा मोठ्या बंगल्यामध्ये लोक पैसे मागायला गेली. ते म्हणले, या 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 सप्ताह कमिटी आली, खूप आनंद झाला, मला माहित होतं तुम्ही येणार आहे, बसा बसा बसा. लोकांना वाटत 40-50 लाखाचा बंगला बांधाला, इकडं तो माणूस नक्की 1000-2000 रुपये तरी दिलच, अशी गॅरंटेड माणसं आपण काही गृहीत धरलेली असतात. पण तीच काय करतात? आपल्याला काय करतात? धोका देतात. म्हणजे भरोशाच्या म्हशीला या 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 बसा 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 बसा. बसले सगळे, चहा पाणी झालं, सगळं झालं. काय? हा मला माहिती आहे ना, देतो ना तुम्हाला पैसे. गेला 50 रुपये फक्त घेऊन आला द्यायला.
किती रुपये? 50. याच्या आईपत नाही त्याला 100 रुपये द्यायचे होते आणि ह्या 50 लाखाच्या बंगल्यात राहतून देतो किती रुपये फक्त? लोकांनी धन्यवाद म्हणले, तुमचं ठेवा, तिथं आल्यावर तुम्ही देवाच्या पायावर वा, आता काय तुमची पावती फाडत? तर कमीची पावती फाडली तर काय असतं हे मला पण गावकरी म्हणून माहिती आहे. आपण एक लिमिट ठेवलेलं असतं, याच्या खालच्या पावत्या फाडायच्या, मांडवात येऊन द्या, याच्या पुढच्या पावत्या फाडल्या तरच फाडतो. कारण बाकीचे पाहतात ना, सखारामने किती फाडली, तुकारामने किती फाडली, रामदासने किती फाडली, माझे तेवढेच घ्या, असं असतं का नाही? म्हणून आपण कमीच्या पावत्या फाडत बसत नाही. म्हणजे हा माणूस समर्थ आहे, स्वतंत्र आहे, पण उदार नाही. काय नाही? उदारता तिन्ही गुण असेल तरच देऊ शकतो बरं का. पहिल्यामध्ये काय होतं? उदार होता, स्वतंत्र होता, पण समर्थ नव्हता. दुसरा कसा आहे? समर्थ आहे, स्वतंत्र आहे, पण उदार. आता एक शेवटचं घर आलं, त्या घरामध्ये सप्ताह कमिटी गेली, दार वाजवलं, त्यांनी हसून सगळ्यांचं स्वागत केलं. बसा 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 म्हणे. अत्यंत उच्च शिक्षित घरातला, मस्तपैकी साहेबी टोपी घातलेला, पॅन्ट शर्ट इन शर्ट केलेला माणूस होता. बसला, या सगळ्यांना चहा पाणी सगळं झालं. कशासाठी आले तुम्ही? हा, सप्ताह कमिटी आली. बरोबर का नाही? सप्ताह आला आपला, हनुमान जयंती जवळ आली नाही का? फाडा की किती पाहिजे तेवढी पावती फाडा. काय म्हणले? पुढं मी नाही म्हणतो द्यायला, नोकरीला होता चांगला तो, द्या. मग त्यांनी पावती बिती सगळी लिहून झाली आणि पैसे देऊ की नंतर, नाही का? आता दिले असते, पण ती घरात नाहीये. म्हणजे हा जो तिसरा होता, हा समर्थ होता, हा उदार होता, पण स्वतंत्र, स्वतःच्या मर्जीने काही करू शकत. ही तिन्ही माणसं घराच्याही कामाची नाही आणि गावाच्याही कामाची नाही. विठ्ठल मग ह्या ठिकाणी देण्याचा अधिकार आणि पात्र असणारा कोण? जो समर्थही आहे, जो उदारही आहे आणि जो स्वतंत्र आहे. कोण आहे असा? तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता. विटेवरी जाती पाऊले समान, विटेवरी जाती पाऊले समान, तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता. पाऊले समान, विठेवरी जाची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता. विठेवरी जाची पाऊले समान, तोची एक दान, चाल झाली की टाळ्या वाजवायच्या. आमच्या गावात पद्धत आहे, जोरात टाळ्या वाजव, जोरात. हा, सगळ्यांनी असं वातावरण झालं पाहिजे तयार, मस्त, नाही का? कोण देऊ शकतो? तुकाराम महाराजांनी वर्णन केलं, तोची एक दान शूरदाता, विटेवरी ज्याची पाऊले समचरण दृष्टी विटेवरी साजरी. पांडुरंग परमात्मा समचरणाने उभा आहे. समचरणाने म्हणजे आता मी उभा आहे, माझे पाय थोडेसे बाजूला आहेत. समचरण म्हणजे काय? दोन्ही पावलं अशी सरळ करून उभं राहायचं. तुम्ही उद्या प्रयत्न करा. हा, कसं उभं राहायचं? समचर, दोन्ही पाय एकमेकाला समांतर पाय. किती वेळ उभं राहू शकता बघा. आपल्याला 10 मिनिटं उभं राहता येणार नाही. मी प्रयोग करून पाहिलेला आहे आणि तो आपल्यासाठी योग्य 28 झाले तरी उभा आहे. कोणासाठी? आपल्यासाठी. हा याच पांडुरंगाकडं देण्याची पात्रता आहे. तो समर्थ आहे, स्वतंत्र आहे
नाही का, उदार आहे, सगळ्या प्रकारचे गुण त्याच्यामध्ये आहे, त्याच्याकडंच मागावं. म्हणून ह्या जो वारकरी संप्रदायाचा अखंड हरिनाम सप्ताह तुम्ही पांडुरंगाकडे आज मागा, देवी मुक्ताई देवीकडे मागा किंवा हनुमंतरायाकडे मागा, कोणाकडेही जरी मागितलं तरी तुमचा आशीर्वाद काय होईल, पूर्ण होईल. विठ्ठल विठ्ठल. ज्या वेळेला असं मागण्याचा प्रसंग येतो नाही का, त्यावेळी साधू संतांना लोक विचारतात की आमच्यासारखं तुम्ही पण देवळामध्ये पाया पडायला जा, तुम्ही देवाकडे काय मागता. किंवा पहा, मी आधी उल्लेख केला की वारकरी संप्रदायामध्ये अतिशय महत्वाचं स्थान असणारे संत म्हणजे संत नामदेवराय. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या त्यांच्यामध्ये वयाचा फक्त 5 वर्षाचा फरक आहे. त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की ज्ञानेश्वर महाराजांची समाधी झाल्यानंतर, काय सांगितलं मी, ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर 50 वर्ष, किती वर्ष, 50 वर्ष नामदेवराय भूतलावर होते. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वर, माझ्याकडे बघा सगळ्यांनी, त्याला पाहून घ्या एकदा, काय हरकत नाही माझी. बघितलं का सगळ्यांनी? आता आता माझ्याकडे बघा. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर किती वर्ष होते, म्हणून बहिणाबाईंनी वर्णन केलं, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार. प्रमाण नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार. संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला, पण विस्तार करण्याचं काम कोणी केलेलं आहे, संत नामदेव महाराजांनी केलं. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज तीर्थावळीला गेलेले होते, महाराष्ट्राच्या बाहेर गेले होते, पंजाबमध्ये सुद्धा गेलेले होते. शीख बांधवांचा पवित्र धर्मग्रंथ म्हणजे गुरुग्रंथ साहिब, यामध्ये संत नामदेवांची हिंदी मधील पद समाविष्ट केलेली आहेत. एवढं मोठं काम तिथपर्यंत वारकरी संप्रदाय नामदेवरायांनी पोचवलेला आहे. अजून त्यांचं वैशिष्ट्य सांगतो, कारण माझी एक पद्धत आहे आमच्या गुरूंनी घालून दिलेली. ज्या संतांचा अभंग घेतला ना, त्यांच्याबद्दल तुम्ही बोलायलाच पाहिजे. हल्ली काय होतं, घेतलेल्या अभंगावर वक्ते बोलत नाही, आणि ज्या संतांचा अभंग घेतला त्यांच्यावरही बोलत नाही. विठ्ठल विठ्ठल. येईल त्यांना बसायला जागा द्या, फक्त गप्पा मारू नका. मावशी, ज्याला येईल त्याला तुम्ही जागा बसायला द्या, फक्त आल्यावर बोलू नका. विठ्ठल विठ्ठल. नामदेवरायांचं वैशिष्ट्य असं की ते आद्य कीर्तनकार आहेत. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. 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 हे धनी मला नामदेवा बोला भंग. धनी मला नामदेवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. 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 टाळ्यांमध्ये चैतन्य असतं, आणि चैतन्य आपल्या वारकरी संप्रदायाचा आत्मा आहे. टाळामध्ये चैतन्य असतं, आणि टाळ्यांमधून आपण ते वाढवायचं असतं. लक्षात घ्या. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. संत ज्ञानेश्वर महाराज गायक होते, म्हणून ते म्हणतात ज्ञानदेवा बोला अभंग. आद्य कीर्तनकार संप्रदायातलं पहिलं कीर्तन जर कोणी केलं असेल
तर संत नामदेव महाराजांनी केलेला आहे. आद्य संत चरित्रकार जर कोण असतील, संतांची चरित्र कोणी लिहिली तर ती नामदेव महाराजांनी लिहिली. आपण भजनी मालिका वाचतो, त्या सगळी रामाची, कृष्णाची, देवांची सगळ्यांचं वर्णन, समाधीचं वर्णन कुणी करून ठेवलंय? नामदेव महाराजांचे संप्रदायावर अत्यंत असे उपकार आहेत की त्यांनी लिहून ठेवलं. म्हणून त्यांच्या काळातील ज्ञानोबरायांसकट सगळ्यांचं आयुष्य कसं होतं, गुण कसे होते, समाधीच्या वेळी काय झालं, हे आपल्याला आज कळतंय. हा उपकार कोणाचा आहे? नामदेव महाराजांचा हा उपकार आहे. त्या आद्य कीर्तनकार होते. तुम्ही लक्षात घ्या, प्रसंग असा आहे की सगळेजण कुठे गेलेले आहेत? पंढरीच्या वाटेला. कुठे गेले सगळे? सगळे संत आपापल्या वाटेने लोकांना घेऊन ज्ञानबा तुकाराम करत करत पंढरीच्या वाटेला गेले. वाळवंटामध्ये एकच टाळी झाली, ब्रह्मानंदी वाळवंटी. माझा ज्ञानराजा गोपाळांसी एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. एकच डाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. राजा गोपाळाचला ह्या वाटे, माझा ज्ञानराजा गोपाळाचला ह्या वाटे. माझा ज्ञानराजा गोपाळाचला ह्या वाटे. माझा ज्ञानराजा गोपाळाचला ह्या वाटे. सगळे संत पांडुरंगाच्या पाया पडले. आणि कुणीतरी संतांना प्रश्न विचारतच, काय मागितलं? काय होतं? देवाला गेल्यावर आपण काय म्हणतो? एकमेकाला प्रश्न विचारतो ना आपण. म्हणजे आपण देवीला जातो, काळूबाईला जातो, तुळजाभवानीला जातो, तुमची कुळदेवता जी असते त्या ठिकाणी जातो, खंडोबाला जातो. लग्न झाल्यावर जोडीला घेऊन जायचं. जेजुरीचा असू द्या, निमगावचा असू द्या, पालीचा असू द्या, आणखी कुठला असू द्या, नाही का? आल्यावर लोक काय म्हणतात? काय मागितलं? काय म्हणतात? काय मागितलं? मग संतांना कोणीतरी प्रश्न विचारला असेल नामदेवरायांना, तुम्ही काय मागितलं देवाकडं? ते संत नामदेव महाराज सर्व संतांमध्ये भाग्यवान असे संत आहेत, कारण त्यांच्या हाताने देव जेवलेला आहे. आपल्या हाताने देव जेवावा असं वाटतं का तुम्हाला? नाही वाटत? अहो वाटतं का नाही? देवाने आपल्या हाताने जेवला असतं, पण त्यासाठी तुम्हाला डोकं फोडून घ्यावं लागेल. कोणाकोणाची तयारी डोकं फोडायची? डोकं फोडल्यावर मात्र देव हाताने. त्याच्याही पुढचं भाग्य नामदेवरायांचं असं आहे. नामदेवराय म्हणाले, देवा वा वा वा, तुझी काय मज्जा आहे बाबा. काय काम नाही, धाम नाही, नुसतं आपला उभा राहिलाय. काय केलाय? नुसतं आपला असा उभा राहिलाय नुसता. तू लोक येतात काय, पाया पडतात काय, तुझ्या गळ्यामध्ये माळ घालतात काय, तुझ्या तोंडाला पेढा चिटकावतात. मस्त तुला पाहिजे ते खायला मिळते, तुला सोन्या चांदीचे दागिने, किती मस्त चाललंय तुझं, नाही का? देव मला असं आहे का? तुला असं वाटतं का? मग असं एक काम करू, तू माझ्या जागी उभा राहा. काय म्हणाले? तू चांगलं वाटतं ना, माझं खूप चांगलं चाललंय, तू माझ्या जागी उभा राहा. चालेल म्हटलं. कोण म्हटलं? नामदेव महाराज. आणि त्या बाल नामदेवाला मोठे झालेले नव्हते, साधारण किशोर वयीन, म्हणजे 12 ते 16 वयाचे किंवा त्यापेक्षा कमी वयाचे असतील. त्या जागेवर पांडुरंगाने नामदेवरायांना उभं केलं. कुठं? विटेवर उभं केलं. आणि बरोबर खबरदार असं हल्लं तर कसं उभं राहायचं? दोन्ही पाय कसे पाहिजे? सरळ. हात असा ठेवायचा, अजिबात हलवायचा. नाकावर माशी बसली तरी हलवायचा, पायाला मुंगळा चावला तरी हलवायचा. कारण देवाच्या पायावर लोक पेढे वाहतात, तिथं मुंगळे येतात. देवाच्या पायावर अनेक मुंगळे असे जमा झालेले असतात, नाही का? काय कळतं का मी काय बोललेलं? उभं राहिलं न कळतंय बरं का चांगलं. खाली बस जरा वेळ लागतोय थोडा,
असे मुंगळे चावले तरी अजिबात हात हलवायचा. लोक तुझ्या तोंडाला पेढा चिटकवतील, गप्पन खायचा नाही. हे सगळे नियम तू पाळायला पाहिजे. आणि कुणी जर चोकवडे चाल तर काय कसं काय बरं आहे का, कोणत्या गाडीने आले, असं अजिबात विचारायचं नाही. किती ओळखीचं असू, गप उभं राहायचं. मग असं गप उभं केल्यावर नामदेवराव उभे राहिले परंतु एका दिवसात ते काय झाले, कोणाशी बोलता येईना, कोणाशी काय करता येईना, दिलेलं काही खाता येईना. मग त्याने हात जोडले, देवा हे काम कोण करू शकतो, फक्त तूच करू शकतो, नाही का. कोण करू शकतो, भेटी लागी जीवा लागलीसे आस, नाही का. विटेवरी उभार आहे कान्हया सावळा, तुकडोजी महाराज का अभंगामध्ये म्हणतात. मग नामदेवराय परत जागेवर आपल्या जागेवर परत उभे राहिले. या ठिकाणी एक अधिकार सांगून मी अभंगामध्ये जातो की आपली जागा दुसऱ्याला द्यायला मनाची तेवढी उदारता लागती. आपण आपली जागा दुसऱ्याला देत नाही. तुम्ही विचार करा, गावात साधी एखादी सोसायटी जरी असली, त्या चेअरमनला वाटतं का आपली जागा दुसऱ्याला द्यावा? तुमच्या गावात सोसायटी नाही ना, आहे का? चेअरमन अधूनमधून बदलतात ना, ठीक आहे, बदलतात. लोकसंख्या संधी मिळाली पाहिजे, नाही का. दुसऱ्याला आपल्या जागेवर कोणी खुर्चीवर बसून देत, कोणी खुर्चीवर बसून देत नाही. परंतु भगवंताचं, नामदेवरायाचं इतकं प्रेम आहे की स्वतःच्या जागेवर त्यांनी उभं राहायला दिलं. यापेक्षा प्रेमाची तुम्ही अजून काय गोष्ट करता? एवढा मोठा उदार असणारा भगवान परमात्मा नामदेवरायांचं प्रेम होतं. त्या नामदेवरायांना काय मागायची गरज आहे का? गरज आहे का काही? तरीही लोकांनी सांगितलं असेल तुमच्यासाठी नाही पण आमच्यासाठी तरी मागा. कोणासाठी? आमच्यासाठी मागा. मग नामदेवरायांनी विचार केला यांच्यासाठी काय मागावं, म्हणून त्यांच्या तोंडातून अभंग बाहेर आला. आजच्या अभंगाचं पहिलं चरण. अकल्प आयुष्य दया Oh
हाच या ठिकाणी सात्विक आहार आहे. ज्यावेळेला भक्ती पाण्यामध्ये शिरते तेव्हा त्याला तीर्थ असं म्हणतात. जेव्हा भक्ती कपड्यामध्ये शिरते तेव्हा त्याला वस्त्र असं म्हणतात. ज्यावेळेला भक्ती नारळात शिरते तेव्हा त्याला श्रीफळ असं म्हणतात. आणि जेव्हा भक्ती ही जेवणामध्ये शिरते तेव्हा त्याला महाप्रसाद असं म्हणतात. हे जेवण नाही, भोजन नाही, काय आहे? महाप्रसाद. देवाचा प्रसाद घेतलाच पाहिजे. ज्यांनी ज्यांनी अन्नदानासाठी दान दिले त्यांची या ठिकाणी मी अतिशय मनपूर्वक मंडळाच्या वतीनं धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळ हरीच्या दासा. नामदेवरायांनी विचारलं की जे हरीचे दास आहेत, मग त्यांनी शंकरांच्या भक्ताला सोडलं का? गणपतीच्या भक्ताला सोडलं का? देवीच्या भक्ताला सोडलं का? नाही. हरिहरा करू नका भेद. कुठल्याही प्रकारच्या देवांमध्ये भेद करणं हे पाप आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. जर नामदेवरायांनी हरीच्या दासा असं म्हटले तर आपण सर्वजण त्या भक्तीचे अधिकारी आहोत. आणि मागणी काय मागितली? फार मोठी मागणी बरं. काही अकल्प आयुष्य म्हणजे आयुष्य किती मिळणार? हा, किती मिळणार? अकल्प. या माणसाला एकट्यासाठी नामदेवरायांनी आयुष्य मागितलं नाही, त्याच्या सगळ्या कुळाला मागितलंय. कोणाला मागितलंय? जे हरीचे भक्त आहेत त्यांच्या कुळाचा कधीही नाश होणार नाही. त्यांचं कुळ जोपर्यंत पृथ्वीवर जीवसृष्टी आहे तोपर्यंत येत राहील. हा आशीर्वाद नामदेवरायांनी तुमच्या आमच्यासाठी देवाकडे मागितलेला आहे. आणि हे असेल तर पुढं त्यांना कशी बुद्धी द्यावी हे दुसऱ्या चरणात त्यांनी आपल्याला कल्पनेची बाधा नव कोणे काळी. हा कल्पनेची बाधा नव कोणे काळी. कल्पनेची बाधा नव कवना काळी. कल्पनेची बाधा नाव कवना कल्पनेची बाधा नव कोणे काळी. कल्पनेची बाधा नव कोणे काळी. कल्पनेची बाधा नाही गवना काळी. कल्पनेची बाधा नाही गवना काळी. ही संत मंडळी सुखी असो. संत मंडळी सुखी असो. ही संत मंडळी सुखी असो. ही संत मंडळी सुखी असो. ही संत मंडळी सुखी असो. संत मंडळी सुखी असो. ही संत मंडळी सुखी असो. संत मंडळी सुखी असो. कल्पनेची बाधा नव कोणे काळी. कल्पनेची बाधा नव कोणे काळी. कल्पनेची बाधा नव गवना काळी. कल्पनेची बाधा नव गवना काळी. दुसरी मागणी, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी संत मंडळी. पहिल्या कडव्यात त्यांनी आयुष्य मागितलं भक्तांसाठी आणि त्यांच्या कुळासाठी. काय मागितलं? आता आयुष्य मिळालं, आता कल्पनेची बाधा होऊ नये. कल्पनेची बाधा म्हणजे काय? आता ग्रामीण भागात बाधा याचं काय फार स्पष्टीकरण सांगायची गरज आहे असं मला वाटत. कोणाला कशाची बाधा होईल तर कोणाला कशाची बाधा होईल. कोणाच्या अंगात कोण तर कोणाच्या अंगात कोण. बरोबर आहे का नाही? ज्ञानोबा तुकोबा अंगात यायला पाहिजे, मग सगळ्या बाधा निघून जातील. काय होईल? बाधा म्हणजे काय? मनामध्ये आलेले वाईट विचार. जे सरळ चालले ते वाकडं कसं होईल?
याला म्हणायचं कल्पनेची बाधा, गैरसमज होणे, वेगळ्या प्रकारची भ्रांती मनाला पडणे, आपलं योग्य अयोग्य कशामध्ये आहे हे न कळणे, याला काय म्हणायचं कल्पनेची बाधा. ही आमच्या भक्ताला होऊ देऊ. नुसतं आयुष्य मागून नामदेवराय थांबले नाही. आयुष्य चांगलं जगण्यासाठी जे गुण असायला पाहिजे ते गुण ते आपल्यासाठी मागतात. त्यामुळे आपणही आपल्या मनातल्या सर्व कल्पना, वाईट कल्पना आजच टाकून द्यायला पाहिजे, तर ही संत मंडळी सुखी असतो. हे सगळ्यांसाठी मागितलं. आणि मग थोडेसे नामदेवराय काय झाले, ठराविक लोकांसाठी काहीतरी मागायला पाहिजे. काय मागायला पाहिजे, नामदेवरायांना माहित होतं जग फार मोठं आहे, लोक फार मोठे आहेत, सगळ्यांना संत मानलं, परंतु त्यातल्या त्यात जे भक्ती करतात त्यांच्यासाठी सुद्धा खास काहीतरी मागायला पाहिजे. त्यांना काहीतरी कुठली तरी बाधा, वारा शिवू नये. कशाचा वारा शिवू नये, अहंकाराचा वारा न लागो राजा. वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा. अत्यंत महत्वाची मागणी मी आधीच उल्लेख केला. सर्वांसाठी आयुष्य मागितलं, सर्वांसाठी कल्पनेची बाधा होऊ नये हे मागितलं, पण त्याच्या पुढे जे भक्त आहेत त्या भक्तांसाठी खास मागणी मागितली. बघा काय मागितली, माणसाला काय होऊ नये, अहंकार होऊ नये. अहंकार म्हणजे माणसाला किती जरी माणूस मोठा झाला, श्रेष्ठ झाला, ते झटक्यात त्याला खाणे आणण्याचं काम कोण करतं, अहंकार. या अहंकारला म्हणतात मी. मी म्हणजे कोण, मी म्हणजे अहंकार, मीपणा. मी केलं म्हणून झालं, बाकीच्यांना कोणाला जमलं नसतं. मग घरात असू द्या, दारात असू द्या, वाडीत असू द्या, गावात असू द्या, कुठेही असू द्या, मी होते म्हणून कार्यक्रम चांगला झाला. नाही तर तिला तर स्वयंपाक करायला जमलाच नसता, मी होते म्हणून जमला. नाही का, हे काय आहे, अहंकार आहे. काय आहे, अहंकार आहे. ज्ञानोबराय म्हणतात हा विचारोनी अहंकार सांडीजे, मग असतीच वस्तू होईजे, जैसी आपली स्वस्ती सहजे आपण केली. विचार करून अहंकार सोडायला पाहिजे. मग अहंकार होतो कोणाला ते पण सांगितलं ज्ञानोबरायांनी की नवल अहंकाराची गोठी, विशेषे न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. अज्ञानी माणसाला अहंकार होत, शिकलेल्या माणसाला अहंकार होतो. काय होतो, शिकलेल्या माणसाला अहंकार होतो. म्हणून माणसं म्हणतात गुरुजी की अज्ञानामध्ये सुख आहे, अज्ञानामध्ये सुख आहे.
त्यामुळे आपल्याला कसल्याही प्रकारचा अहंकार नसावा. अहंकारामुळे कंस गेला, अहंकारामुळे रावण गेला आणि अहंकारामध्ये महाराष्ट्राचं सत्ता परिवर्तन पण झालं. कशामुळं? मी काय झालं नाही पाहिजे. जोपर्यंत आपण हा अहंकार सोडत नाही तोपर्यंत आपण सुखी होणार नाही. अहंकार नाडीला तुका म्हणे वाया गेला, म्हणे वाया गेला, तुका म्हणे वाया नाडीला तुका म्हणे वाया गेला, तुका म्हणे वाया गेला, तुका म्हणे वाया गेला. मजा आली का नाही? आज माझ्यावर अनेक गावांमध्ये फिरलोय आम्ही. शास्त्रोक्त शिकणाऱ्या माणसांबरोबर जेवढे आज खुलत नाही तेवढे आज हे खुललेले आहेत, लक्षात ठेवा. तर तुमच्या एक एक प्रकारच्या चाली त्यांना एकदम वाजवण्यासाठी, म्हणून तो कोबराय म्हणाले की लावणे मृदुंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस. या ब्रह्मरसाचं सेवन करण्यासाठीच काय आहे, अखंड हरिनाम सप्ताहाचं वंदन मी एका ठिकाणी असं केलं होतं, लक्षात घ्या. तुमच्या सगळ्याकडे मोबाईल आहे का? मोबाईल कोणाकोणाकडे आहे? हातवर करा. तुम्ही म्हणाला कोणाकडे नाही हे विचारायला पाहिजे, बरोबर आहे का नाही? नाही हे विचारायला पाहिजे. तर हा मोबाईलला आपण अधूनमधून खराब झाल्यावर काय करून आणतो? रिपेअर. अजून काय? दुरुस्त. अजून काय? दुरुस्त नाही झालेला, खराब नाही झालेला, पण तो हँग झालाय. हँग म्हणजे काय? माणसं हँग होतात. हँग म्हणजे काय करून काय नाही असं हँग झालेलं असतं. असं मोबाईल चालू असतो पण तो हँग होतो. अशा मोबाईल नीट करण्यासाठी सॉफ्टवेअर मारून आणावं लागतं. काय करायला लागतं? सॉफ्टवेअर. त्या मोबाईलच्या दुकानदाराकडे न्यावं लागतं. मग तो काय करतो? सॉफ्टवेअर एकदम सगळं क्लिअर करून आणतो, मग तो चालतो. मी ठामपणे असं सांगतो की आपला वारकरी संप्रदायातील अखंड हरिनाम सप्ताह हा माणसाच्या मनामध्ये घुसलेला व्हायरस काढण्यासाठी सॉफ्टवेअरचं काम करतो. पटतं का तुम्हाला? मी सांगतो आपल्या मनातही वर्षभर अनेक प्रकारची पाप, वाईट प्रकारचे विचार जमा झालेले असतात. काय झालेले असतात? ते 8 दिवसामध्ये काय होतात? निघून जातात. वारकरी संप्रदायाचा अखंड हरिनाम सप्ताह हा कुटुंबाला, वैयक्तिक प्रत्येकाला अतिशय गरजेचा आहे. अहंकार सुटत नाही माणसाला. काय सुटत नाही? विठ्ठल सांगत होतो अहंकाराची गोष्ट. आपल्याला अहंकार असतो. सासून कधीतरी कमरच्या तिजोरीच्या चाव्या काढून सुनकडे द्यायच्या असतात. अहंकार सोडायचा. सोडल्याशिवाय घर पुढं चालत. एक वेळ आयुष्यामध्ये येते, पुरुषांना पण स्त्रियांना पण, की आपण आपलं असं म्हणतात की मुलाला आपली चप्पल आली की त्याचं मित्र व्हायचं असतं. अहंकार सोडून द्यायला पाहिजे. जरी सप्ताह कमिटी असली, गाव कमिटी असली, कुणीही एकमेकांशी अहंकार धरू नका. म्हणूनच संत म्हणतात जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, येर काय ती बापोडी कीर अहंकाराची. अहंकाराचा विषय चालला. आपण अहंकार सोडला पाहिजे. नामदेवराय म्हणतात निदान भक्तांना तरी अहंकार होऊ देऊ नको. जे भक्त माझे टाळ वाजवतात, जे अभंग गातात, जे वाजवतात, जे कीर्तन करतात, त्यांना तरी अहंकार होऊ. त्यांनी एकमेकांशी प्रेमाने वागलं पाहिजे. हा इच्छा नामदेवराय महाराजांनी व्यक्त केलेली आहे. आणि अजून पुढे ते काय म्हणतात, त्यांचं कसं कल्याण व्हावं हे शेवटच्या चरणात त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. नामा म्हणत या असावे करूया
असावे कल्याण नामा म्हणे दया असावे कल्याण नामा म्हणे दया असावे कल्याण नामा म्हणे दया असावे कल्याण ज्यामुखी गान पांडुरंग ज्यामुखी निधान पांडुरंग ज्यामुखी निधान पांडुरंग पांडुरंग ज्यामुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा कल्पनेचे वादा कल्पनेचे वादा शेवटचे चरण सोडूया आणि मग आपण थांबूया. नामा म्हणे तया असावे कल्याण, जयामुखी निधान पांडुरंग किंवा ज्यामुखी निधान पांडुरंग. कोणी गडबड करू नका, उठू नका कोणी. संत नामदेव महाराज म्हणतात शेवटी नामा म्हणे तया असावे कोणाच्या. परत वरची चरण लावून घ्यायची बरं का, संगती अभंगाची कशी असते. ज्याला कल्पनेची बाधा झालेली नाही तया असावे कल्याण. कोणाला पण नाही हा.
अहंकाराचा वारा ज्याला लागलेला नाही तया असावे कल्याण. अवच कोणाचे कल्याण करायला संत मोकळे नाही. आपण कल्पनेमध्ये राहू नये, आपण अहंकार मनामध्ये बाळगू नये. म्हणजे अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी असकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा नोकवणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागू राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकांसी, नामा म्हणे तया असावे कल्याण, जयमुखी निधान पांडुरंग. या ठिकाणी अभंगाचा भावार्थ संपलेला आहे. एक 2-3 गोष्टी तुमच्याशी मी फक्त बोलतो. या ठिकाणी आज येण्याचा योग आदरणीय निवृत्त मुखाध्यापक ज्ञानेश्वरजी मोरमारे गुरुजी यांच्यामुळे आला. गुरुजी कुठे बसलेले आहेत? हां, गुरुजींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, लक्षात ठेवा. आदरणीय डॉक्टर साहेबांचा आज सौजन्य आहे. मला आनंद वाटतो की डॉक्टर असून विज्ञानाचा, औषधाचा, वैद्यकशास्त्राचा अभ्यास करून सुद्धा ते पारमार्थिक आहेत. डॉक्टरांचा टाळ्या वाजून हार्दिक अभिनंदन करायला पाहिजे, नाही का डॉक्टर साहेब? म्हणजे जर शरीराला आजार झाला तर तुमच्याकडे यावं लागतं, आणि यांना मनाला आजार झाला तर कीर्तनामध्ये यावं लागतं. असं दोन्ही प्रकारचा संगम या ठिकाणी होतो. आणि डॉक्टर साहेबांनी या सगळ्या सप्त्यामध्ये भाग घेतला, त्यांना खूप खूप धन्यवाद. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. माता मुक्ताई देवीच्या सप्त्याच्या निमित्तानं, भगवंत हनुमंतरायाच्या जन्माच्या निमित्तानं हा असणारा सप्ताह वर्ष 37व ही सवय या ठिकाणी मी रुजू केली. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. गायक, टाळकरी, वादक सर्वांचे खूप धन्यवाद. जे चांगलं बोललं असेल माझ्या गुरुवर्यांचा आशीर्वाद आहे, चुकीचं बोललं असेल माझ्या बुद्धीचा दोष समजून मला तो परत द्या, असं म्हणून या ठिकाणी माझ्या वाणीला मी स्वल्प विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय. हा बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे, हा नाही उच्चारिला अधिकार न्यापुना. तुका मन ज्ञानेश्वर रखा माया पैकी करा, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु संत तुकाराम महाराज की जय, जय भगवान भीमाशंकर भगवान की जय, आदिशक्ती मुक्ताई माते की जय, बजरंग बली की जय.